एक गंमत सांगू. कधी कधी ना आपलं मन इतकं विचार करतं की ना काहीही झालेलं नसतं, पण ती गोष्ट आपण विचार करून करून इतकी मोठी बनवतो की नंतर ती आपल्याला खूप मोठी वाटायला लागते. आपल्याला ना विचार आणि अतिविचार या दोघांमधल्या ना डिस्टन्सच कळत नाही, डिफरन्स कळत नाही आहे. आपण विचार करता करता कधी अतिविचार करतो हे आपल्या मनाला कळतच नाही, आणि अतिविचार करता करता आपलं मन कधी थकून जातं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. सो वेलकम डे 10च्या या मॅनिफेस्टेशनच्या आणि हो ओपनोपन हिलिंगच्या सिरीजमध्ये. आज आपण ना ओव्हर थिंकिंगवरती पॉवरफुल आणि ॲडव्हान्स हो ओपनोपनो प्लस EFT करणार आहोत. सो सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक टिप्स देणार आहे की जी ओव्हर थिंक आल्यानंतर ते वाक्य तुम्हाला खूप मदत करेल तिथून रिलीज व्हायला. सो स्टार्ट करूया आजचा आपला हा व्हिडिओ. सो माझं नाव आहे मॅग्नेटिक हेमांगी. मी मॅनिफेस्टेशन हो ओपनोपनो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची कोच आहे. सो मी अज्युम करते, मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगते की जेव्हाही तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा तुमचा पाण्याचा ग्लास किंवा बॉटल तुमच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे, कारण मेडिटेशन झाल्यानंतर आपल्याला स्वतःला हायड्रेट करणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे. सो लेट्स स्टार्ट आपलं हो ओपनोपनो आणि EFT मेडिटेशन. सगळ्यांनी एका शांत जागेवर बसायचं आहे आणि आपल्याला आजूबाजूला कोणी डिस्टर्ब करणार नाही हे बघायचं आहे, कारण मेडिटेशनचा फायदा होणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही त्याच्यासाठी जो वेळ दिलेला आहे तो कामी पण येणं गरजेचं आहे ना. सो सगळ्यांनी शांत बसायचं आहे, एक हात हृदयावर ठेवायचं आहे, डोळे बंद करायचे आणि आता तुम्हाला या घडीला कुठली गोष्ट जी तुम्ही सतत ओव्हर थिंक करताय, सतत तिचा अतिविचार करत, ती गोष्ट वस्तू परिस्थिती काहीही असू दे ज्याचा तुम्ही सतत विचार करताय, ती पास्टची असो, प्रेझेंटची असो किंवा आताच्या घडीची असो, त्या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा आहे. ती गोष्ट समोर येऊ द्या तुमच्या, त्या गोष्टीचं तुम्हाला सगळं समोर आणायचं आहे. कुठलंही मनात हेजिस्टेशन न ठेवता, कुठलंही भीती न ठेवता तुम्हाला ते सगळं समोर आणायचं आहे. आणि म्हणा किंवा ऐका की तुमचं नाव घ्या. माझं नाव आहे आणि मी माझ्या आत्ताच्या घडीला आलेल्या त्या सिच्युएशनची, परिस्थितीची, वस्तूची 100% जबाबदारी घेते, कारण ती वस्तू, ती परिस्थिती किंवा ते निगेटिव्ह विचार किंवा फ्युचरचं टेन्शन, पैशांचं कमतरता, हे सगळे जे विचार माझ्या मनात सतत येत आहेत त्या सगळ्याला कुठेतरी माझीच एनर्जी अलाइन झाली आहे, मॅच झाली आहे, म्हणून असे सगळे विचार माझ्या मनात येत आहेत. आणि ह्या सगळ्या विचारांची मी 100% जबाबदारी घेते, मनापासून जबाबदारी घेते. इतर कोणालाही मी ह्याच्यासाठी दोषी ठरवत नाही. आणि मी रेडी आहे, मी तयार आहे विश्वाच्या या एनर्जीमध्ये ही सगळी निगेटिव्हिटी, त्या वस्तूचे सगळे विचार, नकारात्मक ऊर्जा सगळं रिलीज करण्यासाठी. येस, आय एम रेडी फॉर रिलीज दिस निगेटिव्ह एनर्जी. येस. सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्यायचा आहे, डोळे बंदच ठेवायचे आहे. हळूहळू तो श्वास आपल्या नाकातून तोंडातून रिलीज करायचा आहे. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड, हळूहळू नाकातून तोंडातून रिलीज करायचं आहे. रिलीज करताना तुमच्या आतली सगळी निगेटिव्हिटी बाहेर जात आहे असं फील करा. माथ्यावर आड्या नाही, खांदे रिलॅक्स पाहिजेत, पाठीचं कणं ताठ पाहिजे आणि छानशी चेहऱ्यावर स्माईल हवे. परत एकदा टेक अ डीप ब्रीथ, होल्ड, नाकातून तोंडातून रिलीज करा. परत एकदा टेक अ डीप ब्रीथ, होल्ड, नाकातून तोंडातून हळूहळू रिलीज करा. तुम्ही त्या वस्तूची, परिस्थितीची, त्या पैशांची, त्या लोकांची, स्वतःची, ज्याही वस्तूचे तुम्ही जास्त ओव्हरथिंक करतायत किंवा सतत विचार करताय त्याची तुम्ही जबाबदारी घेतली. येस, पूर्ण मनाने जबाबदारी घेतली. चला आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करूया. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया क्षमा कर, थँक्यू, आय लव्ह यू. हे मना, तुला सतत विचारांमध्ये गुंतवून ठेवल्याबद्दल आय एम सॉरी. जे अजून घडलंच नाही त्याच्या आधीच चिंता केल्याबद्दल, प्रत्येक सिच्युएशनचा वर्स्ट केस रिझल्ट इमॅजिन केल्याबद्दल, एकाच गोष्टीचा मी पुन्हा पुन्हा विचार करून स्वतःला मेंटली थकवलं, पास्टमधल्या गोष्टी पुन्हा पुन्हा मनात रिप्ले केलं. मी असं का बोलले, मी तसं का केलं म्हणत स्वतःला सतत मी क्वेश्चन केल्याबद्दल, आणि एखाद्याचा रिप्लाय आला नाही की मनात मला ना सतत निगेटिव्ह स्टोरीज तयार व्हायच्या, त्याबद्दल आय एम सॉरी. समोरचा व्यक्ती काय विचार करत असेल याचा
सतत अंदाज लावल्याबद्दल आणि प्रत्येक सायलेन्सचा निगेटिव्ह अर्थ काढल्याबद्दल आय एम सॉरी, खूप खूप सॉरी. लोक माझ्याबद्दल काय म्हणतील या विचाराला माझ्या शांततेपेक्षा मी जास्त महत्त्व दिलं. स्वतःची दुसऱ्यांशी तुलना करून स्वतःलाच कमी लेखल्याबद्दल, माझ्याकडून होईल का असं म्हणत स्वतःच्या क्षमतेवर मी वारंवार डाऊट केले. पैशांबद्दल सतत मनात भीती, चिंता आणि फिअरची भावना जपल्याबद्दल आणि माझं फ्युचर आजचं पूर्णपणे फिगर आउट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल, माझ्या करिअरचा प्रत्येक रिझल्ट कंट्रोल करण्याचा मी प्रयत्न केल्याबद्दल, माझ्या फॅमिलीबद्दल काळजी करताना मी स्वतःच्या मनाला ना सतत प्रेशराईज दिल्याबद्दल, शरीरात काही वेगळं जाणवलं की लगेच मला ना वेगवेगळे इमॅजिन करण्याची जी सवय लागली आहे त्याच्याबद्दल आणि प्रत्येक डिसिजन परफेक्ट असायलाच हवा असा स्वतःवर प्रेशर टाकल्याबद्दल आणि एखादा डिसिजन घेतल्यानंतर पण मी योग्य केले का नाही म्हणून स्वतःवरच डाऊट केला त्याच्याबद्दल, माझ्या कंट्रोल आणि माझ्या बाहेरच्या गोष्टीसुद्धा मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल आय एम सॉरी. प्लीज 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 मला माफ कर. मी प्रत्येक जो विचार आहे तो सत्य आहे असं समजून मी त्याच्यामागे धावत होते. माझ्या माइंडला रिसेट हवा असतानाही मी त्याला ना सतत प्रॉब्लेम सॉल्व करायला लावत होते. रात्री शरीरनं थकलं असतानाही उद्याच्या चिंतेने मनात ना सतत मी विचार करत राहिले. स्वतःशी प्रेमाने बोलण्याऐवजी स्वतःला मी क्रिटिसाइज केलं. माझ्या चुका स्वीकारण्याऐवजी मी स्वतःला पुन्हा पुन्हा ब्लेम करत राहिले. माझ्या फिलिंग समजून घेण्याऐवजी मी त्यांना ना चुकीचंच ठरवलं. मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आत्ताच मिळालं पाहिजे असा मी जो प्रेशर घेतल्याबद्दल आणि प्रेझेंट मोमेंटमध्ये असण्याऐवजी मी ना पास्ट आणि फ्युचरमध्ये मेंटली जगले. माझा माइंड मला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असताना मी त्याच्यावर रागावले आणि माझ्या मना तुला इतकी वर्ष ना मी फिअर, डाऊट, चिंता आणि जर तर आणि व्हॉट इफ मध्ये थकवल्याबद्दल मनापासून सॉरी, खूप खूप सॉरी म्हणते. आय एम सॉरी. प्लीज 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 मला माफ कर. मी ॲक्सेप्ट करते, मी माफी मागते. आय एम सॉरी. हे म्हणा, आज मी तुला दोष देत नाही, आज मी तुला समजून घेते. जे झालं त्यासाठी आय एम सॉरी. स्वतःला त्रास दिल्याबद्दल आय एम सॉरी. तुझ्यावर विश्वास न ठेवल्याबद्दल आय एम सॉरी. आता तुला ना प्रत्येक गोष्ट सॉल्व करण्याची गरज नाही. आज खूप विचार झाले, आता थोडा ना आराम कर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज मला माफ कर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. हे म्हणा, तुझं ऐकून घेण्याऐवजी ना तुला मी सतत शांत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कृपया मला क्षमा कर. प्रत्येक निगेटिव्ह थॉटवर विश्वास ठेवून मी स्वतःला घाबरवलं. जे अजून घडलंच नाही त्याची आधीच चिंता करून मी स्वतःची आजचं जे शांतता हरवली त्याच्यासाठी. प्रत्येक सिच्युएशनचा मी वर्स्ट केस रिझल्ट इमॅजिन करून स्वतःला जो स्ट्रेस दिला आहे त्याच्यासाठी आणि माझ्या भूतकाळातल्या माझ्या पास्टमधल्या गोष्टी मी पुन्हा पुन्हा आठवून स्वतःलाच दुःख दिलं. मी असं का केलं म्हणून जुना चुका धरून ठेवले. माझ्या चुका मी स्वीकारण्याऐवजी स्वतःलाच पुन्हा पुन्हा ब्लेम केलं. एखाद्याचा रिप्लाय आला नाही की मी मनातला स्वतःच निगेटिव्ह स्टोरी तयार केली. समोरची व्यक्ती काय विचार करत असेल हे जाणून घेण्याचा मी सतत प्रयत्न केला. प्रत्येक सायलेन्स म्हणजे काहीतरी चुकीचंच आहे असं मी समजले. रिलेशनशिपमध्ये ना फिअर आणि इनसिक्युरिटीला प्रेमापेक्षा मी जास्त जागा दिल्या. लोक काय म्हणतील या विचारामुळे मी स्वतःलाच थांबवलं. दुसऱ्यांच्या अप्रुव्हलमध्ये स्वतःची मी व्हॅल्यू शोधली. दुसऱ्यांशी कंपॅरिझन करून मी स्वतःचीच प्रोग्रेस कमी आहे असं समजले. माझ्याकडून होईल का म्हणत स्वतःच्याच मी ॲबिलिटीवरती डाऊट केलं. एखादी चूक झाली म्हणून मी स्वतःला फेल्युअर समजले. माझ्या करिअरचं पूर्ण फ्युचर आजच मी फिगर आउट करण्याचं खूप प्रेशर घेतलं. पैशांबद्दल प्रत्येक वेळी मी वर्स्ट केस इमॅजिन करून स्वतःमध्ये एक भीती वाढवली. पुढे पैसे कसे मॅनेज होतील हा विचार पुन्हा पुन्हा करून मी स्वतःला मेंटली थकवलं. माझ्या फॅमिलीची काळजी करताना प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटी मी एकटीनेच घेतली आणि ती माझीच जबाबदारी आहे असं मी समजले. माझ्या लव्ह वन्सचं फ्युचर, माझ्या प्रेमळ व्यक्तीचं फ्युचर कंट्रोल करण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या बॉडीकडे प्रेमाने पाहण्याऐवजी मी नेहमी भीतीनेच पाहत राहिले. प्रत्येक डिसिजन परफेक्ट असायलाच हवा असा मी स्वतःवर प्रेशर टाकला. डिसिजन घेतल्यानंतर मी स्वतःच्या चॉईसवर पुन्हा पुन्हा डाऊट घेतले. माझ्या ना कंट्रोल व्हायच्या गोष्टी धरून ठेवण्याचा मी खूप प्रयत्न केला. प्रेझेंट मोमेंटला मी अनुभवण्याऐवजी ना
भूतकाळ आणि फ्युचरमध्ये मेंटली हरवले. माझ्या फिलिंग्सना ना मी समजून घेण्याऐवजी त्यांना ना मी जज केलं. माझ्या माइंडला रेस्ट हवा होता, त्याला मी ना सतत उत्तर शोधायला लावल्याबद्दल प्लीज मला माफ कर. स्वतःशी प्रेमाने बोलण्याऐवजी मी स्वतःवर कठोर झाले. हे म्हणा, मी ना चिंता, भीती, जर तर आणि हे का ह्याच्याबद्दल मी सतत अतिविचारामध्ये तुला इतकं थकवलं की मला तुझी जाणीवच राहिली नाही, तुझी केअरच राहिली नाही. मी तुला निग्लेक्ट केलं. प्लीज प्लीज फॉरगिव्ह मी. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, प्लीज फॉरगिव्ह मी. कृपया मला क्षमा कर, मनापासून मला माफ कर. आज मी स्वतःलाही माफ करण्याची परमिशन देते. प्रत्येक चुकीच्या डिसिजनसाठी, प्रत्येक रिग्रेटसाठी, प्रत्येक वेळी स्वतःवर डाऊट केल्यासाठी, प्रत्येक वेळी स्वतःला कमी समजल्यासाठी आणि प्रत्येक अशा गोष्टीसाठी ज्यासाठी मी आजही स्वतःला मनातून पनिश करत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. मी त्या वेळच्या माझ्या अंडरस्टँडिंगनुसार जे शक्य होतं ते केलं. आज मी ना शिकत आहे, मी ग्रो होत आहे आणि मी आता स्वतःला पनिश करण्याऐवजी स्वतःला समजून घेण्याची निवड करते. हे म्हणा, स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड करा आणि हळूहळू रिलॅक्स करा. आता माझ्या मना, थँक्यू सो मच. प्रत्येक परिस्थितीत मला प्रोटेक्ट करण्याचा तू प्रयत्न केलास त्याच्याबद्दल थँक्यू. एखादीला प्रॉब्लेम येण्याआधी मला तू सावध करण्यासाठी जे प्रयत्न केलेस त्याच्यासाठी थँक्यू सो मच. माझ्या फिलिंग्स मला जाणून दिल्याबद्दल थँक्यू. माझ्या आत कुठे फिअर आहे हे मला दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, थँक्यू सो मच. माझ्या आत कुठे इन्सिक्युरिटी आहे हे मला समजण्याची तू संधी दिलीस. कोणते थॉट्स मला पुन्हा पुन्हा डिस्टर्ब करतात हे माझ्या लक्षात आणून दिलंस. माझ्या ज्या जुन्या पॅटर्न्स आहेत जे मला आज ओळखता येतात त्याच्यासाठी थँक्यू सो मच. पास्टमधून मला शिकण्याची संधी दिलीस. माझ्या चुका मला नवीन शिकवण देऊन गेला त्याच्यासाठी आणि प्रत्येक डिफिकल्ट एक्सपिरियन्समधून मला स्वतःबद्दल काहीतरी शिकायला मिळालं. आज मला प्रत्येक थॉट्स, विचार सत्य नसतो हे समजत आहे. माझ्या थॉट्सना ऑब्झर्व करण्याची मला अवेअरनेस माझ्या निर्माण होत आहे. ओव्हर थिंकिंग सुरू झालं आहे हे आता मला ओळखता येतं. प्रत्येक गोष्टीवर लगेच रिॲक्ट न करत थांबायला मी शिकत आहे. माझ्या श्वासाकडे परत येण्याची मला आठवण करून दिलीस तू, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. प्रेझेंट मुमेंटमध्ये परत येण्याची मला संधी प्रत्येक क्षणी तू उपलब्ध करून दिलीस. माझ्या शरीराने मला इतकी वर्ष साथ दिली त्याच्यासाठी थँक्यू सो मच. माझं शरीर टेन्शन आणि टायर्डनेस थकल्याने मला त्याची तू जाणीव करून दिलीस. त्यामुळे मला रेस्टची गरज आहे हे ओळखता आलं. माझ्या आयुष्यात मला प्रेम करणारे आणि सपोर्ट करणाऱ्या लोकांसाठी थँक्यू सो मच. माझ्या रिलेशनशिपमध्ये मला प्रेम आणि बाउंड्रीज आणि अंडरस्टँडिंग शिकायला मिळतं आहे. माझ्या फॅमिलीच्या प्रेमासाठी आणि त्यांच्या प्रेझेन्ससाठी थँक्यू सो मच. आज माझ्याकडे असलेल्या प्रत्येक छोट्या फायनान्शियल रिसोर्ससाठी थँक्यू सो मच. माझ्याकडे असलेल्या स्किल, ॲबिलिटीज आणि शिकण्याच्या क्षमतेसाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. माझ्या करिअरमध्ये आजपर्यंत मला मिळाल्या प्रत्येक छोट्या मोठ्या अपॉर्च्युनिटीसाठीच थँक्यू. दुसऱ्यांशी कंपॅरिझन करण्याऐवजी माझी स्वतःची जर्नी पाहण्याची मला जी अवेअरनेस मिळत आहे त्याच्यासाठी थँक्यू. प्रत्येक गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये नसते हे हळूहळू स्वीकारता येत आहे त्याच्यासाठी थँक्यू सो मच. अनसर्टनिटी असतानाही पुढचा छोटा स्टेप घेण्याची जी माझी क्षमता आहे ती ओळखून देण्यासाठी थँक्यू सो मच. आज मला स्वतःला जज करण्याऐवजी स्वतःला समजून घेण्याची संधी मिळाली त्याच्यासाठी थँक्यू. माझं माइंड न थकलं की त्याला रेस्ट देण्याची निवड माझ्याकडे आहे त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि माझ्या मना इतकी वर्ष भीती, चिंता आणि अनसर्टनिटीमध्ये माझ्यासोबत राहिल्याबद्दल थँक्यू 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 सो मच. थँक्यू अ लॉट ऑफ. मग हे माझ्या मना, आज पहिल्यांदाच कदाचित मी तुला शांत बस म्हणत नाही आहे, मी तुला थँक्यू म्हणते. मला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्या आत काय चाललं आहे ते थॉट्स आणि त्या फिलिंग्समधून मला दाखवल्याबद्दल थँक्यू. माझ्या पास्टने मला जे शिकवलं त्यासाठी थँक्यू. माझ्याकडे असलेल्या प्रेझेंट मोमेंटसाठी थँक्यू. आणि फ्युचरचं प्रत्येक उत्तर आज माझ्याकडे नसतानाही एकावेळी एक स्टेप घेण्याची क्षमता माझ्यात आहे त्यासाठी थँक्यू. माझ्या श्वासासाठी, माझ्या शरीरासाठी, माझ्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींसाठी आणि आज स्वतःसाठी हे काही मिनटं काढल्याबद्दल थँक्यू थँक्यू अँड थँक्यू. हे म्हणा,
आता तुला प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधायची गरज नाही, तू थोडा आराम करू शकतो. मी तुझ्यासोबत आहे. थँक्यू सो मच. माझ्या मना, तू जसा आहेस तसंच मी तुला स्वीकारते. आय लव्ह यू. तू खूप विचार करतोस तर मी तुझ्यावर रागावणार नाही, मी तुला ॲक्सेप्ट करते. आय लव्ह यू. तुझ्या प्रत्येक फिअर मागे मला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न आहे हे मी समजते. आय लव्ह यू. तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहीत नसलं तरी तू सुरक्षित आहेस. आय लव्ह यू. फ्युचरबद्दल तुला भीती वाटली तर मी तुझ्यासोबत आहे. आय लव्ह यू. पास्टमधल्या चुका आठवल्या तरी मी तुला जज करणार नाही. आय लव्ह यू सो मच. तू परफेक्ट नसलास तर तू माझ्यासाठी पुरेसा आहेस. आय लव्ह यू. एखादा डिसिजन चुकीचा झाला तरी मी स्वतःची साथ कधी सोडणार नाही, त्याच्यासाठी आय लव्ह यू. लोकांनी मला समजून घेतलं नाही तर मी स्वतःला समजून घेण्याची निवड करते. तुमचं नाव घ्या आणि म्हणा आय लव्ह यू. लोकांनी मला अप्रूव्ह केलं नाही तरी माझी व्हॅल्यू कमी होत नाही. नाव घ्या आणि म्हणा आय लव्ह यू. कोणीतरी रिप्लाय केला नाही तरी मी स्वतःला रिजेक्ट झाल्यासारखं समजणार नाही. आय लव्ह यू. रिलेशनशिपमध्ये अनसर्टनिटी आली तर मी स्वतःला प्रेम आणि रिस्पेक्ट देईन. आय लव्ह यू सो मच. माझ्या आयुष्यात कोण येतं किंवा जातं या पलीकडे मी स्वतःसाठी आहे. या फिलिंगसाठी आय लव्ह यू सो मच. दुसऱ्याशी कंपॅरिझन न करता माझ्या स्वतःच्या जर्नीचा आदर करते. आय लव्ह यू. माझ्या शरीराला जसं आहे तसं प्रेमाने स्वीकारते. आय लव्ह यू. माझ्या फिलिंग्स अनकम्फर्टेबल असल्या तरी त्यांना जागा देते. आय लव्ह यू. मला फिअर वाटलं तरी मी स्वतःवर रागवण्याची स्वतःचाच हात धरते. आय लव्ह यू. माझ्याकडून चुका झाल्या तर मी स्वतःला प्रेम मिळवण्यास अयोग्य समजणार नाही. आय लव्ह यू म्हणा. आय लव्ह यू सो मच. मला सगळ्यांना आजच अचीव करण्याची गरज नाही. माझं करिअर अजून पूर्णपणे फिगर आउट झालं नसलं तरी मी माझ्या क्षमतेवर प्रेमाने विश्वास ठेवते. आय लव्ह यू सो मच. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. मी प्रत्येक वेळी तुला जज केलं त्याच्यासाठी आणि मी तुझी क्षमा मागते. मी स्वतःला स्वीकारते. मी स्वतःला या सगळ्या गोष्टीतून मी स्वतःची सुटका करण्यासाठी मी स्वतःला स्वीकारते. मी स्वतःला सॉरी म्हणते. मी स्वतःला माफ करण्याची परमिशन मागते. आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ह्याच्यासाठी की प्रत्येक परिस्थितीत मी माझ्या बॉडीने माझ्या एनर्जीने मला साथ दिली, मला जज न करता प्रत्येक मला त्याची जाणीव करून दिली. त्याच्यासाठी थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू. काहीही असू दे, कुठलीही परिस्थिती असू दे, कुठलीही सिच्युएशन असू दे, कितीही काहीही वाटलं, कितीही अपराधीपणा वाटलं, कितीही ओव्हरथिंक झालं तरीही मी स्वतःवर खूप प्रेम करते. मी स्वतःला रिस्पेक्ट करते. मी स्वतःवरती अगणित प्रेम करते. आय लव्ह यू सो मच. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू. मी मनापासून तुझ्या प्रेम करते आणि तुला स्वीकारते. कुठल्याही परिस्थितीत मी तुझ्यासोबत आहे. आय लव्ह यू. प्रत्येकाने फील करायचं आहे आत्ताची तुमची भावना. प्रत्येकाने फील करा तुम्हाला आत्ताच्या घडीला कसं फील होतं आहे. फील करा ती एनर्जी, जी विश्वाची एनर्जी, जी पॉझिटिव्हिटी, ती लाईट तुमच्यापर्यंत येते. तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीराच्या प्रत्येक भागात ती लाईट्स, ती एनर्जी, ती पॉझिटिव्हिटी पोचले आणि तुमच्या शरीरामध्ये व्हायब्रेशन तयार झाले. तुम्हाला प्रोटेक्टेड फील होते, तुम्हाला एनर्जेटिक फील होते, तुम्हाला सुरक्षित फील होते. आता आपण उरली सुरलेली नकारात्मकता किंवा जे काही विचार आहे त्याला EFT टॅपिंग थ्रू आपण रिलीज करणार आहे. सो मी फर्स्ट ऑफ ऑल सांगते आपण कुठे कुठले प्रेशर पॉईंट टॅप करणार आहे. दोन्ही हे आपले दोन्ही हाताची बोट आहे त्याने आपल्याला टॅप करायचं आहे. हे एक कराटे चॉप पॉईंट आहे. हा जो भाग आहे तो टॉप ऑफ द हेड,
दोन आयब्रोच्या मध्ये भुवयांच्या जवळ टॅप करायचे, जिथे मी टिकली लावलेली आहे त्या साईडला टॅप करायचे हलक्या बोटाने. त्याच्यानंतर भुवयांच्या आतल्या भागाला टॅप करायचे, भुवयांच्या साईडला टेम्पल बोनच्या इकडे टॅप करायचे. त्याच्यानंतर जिथे आपल्याला ही गालाची हाडं फील होतात तिथे अंडर द आईज आपल्याला टॅप करायचे. त्याच्यानंतर अंडर दी नोज टॅप करायचं आहे, अंडर दी चीन म्हणजे हनवटीच्या इथे तुम्हाला टॅप करायचं आहे. कॉलर बोन जिथे आपल्याला मानेच्या खाली जे हाडं लागतात तिथे टॅप करायचे. त्याच्यानंतर खाकेच्या 2 बोटं खाली टॅप करायचं आहे, टॅप करायचं आहे, टॅप करायचे. त्याच्यानंतर आपण एक्स्ट्राचे प्रेशर पॉईंट बघणार आहे. गॅमट पॉईंट हे जे लिटिल फिंगर आणि चौथा फिंगर आहे त्याच्यामधला जो भाग आहे त्याला गॅमट पॉईंट म्हणतात, तिथे आपण टॅप करायचे आहे. त्याच्यानंतर थंबचा जो हा एरिया आहे त्या एरियामध्ये आपल्याला टॅप करायचे. तसेच इतर पण जे आहेत आपली बोटं तिथे आपल्याला टॅप करायचं आहे, म्हणजे आतल्या साईडला हे 2 बोटांनी टॅप करायचे सगळी बोटं. त्याच्यानंतर हमिंग करायचे. जे गॅमट पॉईंटचा जो पॉईंट आहे त्याला ते प्रेस करायचं दोन्ही साईडला आणि हमिंग करायचं. हमिंग म्हणजे गुणगुणणं आहे. हॅपी बर्थडे किंवा इतर कुठला पण सॉन्ग आपण हॅपी बर्थडेचं सॉन्ग घेणार आहे. त्याच्यानंतर आपण आयची मुवमेंट करणार आहे, वर खाली वर राईट लेफ्ट. त्याच्यानंतर लेफ्टवरून डोळे फिरवून राईटला, राईटवरून डोळे फिरवून लेफ्टला. त्याच्यानंतर आपण हातांच्या मुवमेंट्स करणार आहे. 1 2 3 4 5 दुमडायचे, 1 2 3 4 5 खोलायचे. असं आपण EFT टॅपिंग करणार आहे. सो लेट्स स्टार्ट करूया. इवन दो आता जरी मला माझ्या मनात ओव्हर थिंकिंग होत आहे, माझ्या मनात वेगवेगळे विचार येत आहेत, मला हे विचार आहेत की अतिरिक्त विचार याच्यामधला फरक कळत नाही आहे, मला हे विचार सतावत आहेत, मला या विचारांची जी सिरीज आहे ती कंटिन्यू माझ्या मनात तशीच चालू आहे. मी त्याला कितीही टाळण्याचा प्रयत्न केली तरी काही सिच्युएशन आठवल्या किंवा एकांत असला तेव्हा त्या मला सिरीज आठवतात. मला झोपताना हे सगळं आठवतं, माझा भूतकाळ आठवतं, मला पास्टमधल्या गोष्टी आठवतात आणि माझी ही ओव्हर थिंकिंगची सिरीज आहे ती सुरू होते. हे सगळं जरी असलं तरी मी स्वतःला परमिशन देते या सगळ्यातून रिलीज करण्यासाठी. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. येस, मी स्वतःला परमिशन दिले. जरीही मला माझ्या रिलेशनशिपची चिंता वाटते, जर एखादा त्यांनी कॉल केला नाही तरी मला असं वाटतं की त्यांनी काही चुकीचं केलं का किंवा मी काही चुकीचं केलं आहे का ज्याच्यामुळे हे सगळे परिस्थिती घडले. त्या सगळ्या ओव्हर थिंकिंगसाठी मी स्वतःला ह्या सगळ्यांना रिलीज करते. टेक अ डीप ब्रीथ, रिलॅक्स, रिलीज. मी या सगळ्या गोष्टी रिलीज करते. जरी मला आता करिअरची भीती वाटते, माझं करिअर कसं होईल, त्याच्यानंतर मला चांगला जॉब मिळेल की नाही किंवा माझ्याकडे पुरेसा पैसा असेल की नाही, या सगळ्याची जी भीती वाटते ती भीती आता मी रिलीज करते, मी परमिशन देते. टेक अ डीप ब्रीथ, रिलीज. त्याच्यानंतर मी माझ्या आयुष्यात झालेल्या पास्टच्या गोष्टी, त्या एका गोष्टीमुळे मी सतत विचार करत आहे, त्या गोष्टी माझ्या आयुष्यात रिपीट येतात आणि त्या मला सतावतात. त्याची सिरीज सुरू होते, त्या मला एखाद्या मीटिंगसारख्या वाटतात. त्या सगळ्या पास्टच्या गोष्टींना मी रिलीज व्हायची परमिशन देते. इवन दो मला आता जरी अनकम्फर्टेबल फिलिंग वाटतं, मला दोषी फिलिंग वाटते, मला ती ओव्हर थिंकिंगची सिरीज आता रिलीज करायची, मी स्वतःला परमिशन देते. मला जरी आता पैशांविषयी इनसिक्युरिटी वाटते, मला पैशांचा एखादा विचार आला की मला असं वाटते की माझ्याकडे पैसा पुरेल की नाही किंवा मी हे करू शकेल की नाही, भविष्यात माझं काय होईल, ह्या सगळ्या गोष्टी मी रिलीज करते. मी परमिशन देते स्वतःला या गोष्टीतून रिलीज होण्यासाठी. माझ्या ओव्हर थिंकिंगच्या या सिरीजला, या चेनला तोडण्याची मी स्वतःला परमिशन देते. मी स्वतःला ग्रँटेड न पकडता ह्या सगळ्यातून मुक्त होण्यासाठी स्वतःला परमिशन देते. मी कॅपेबल आहे. जरी आता माझ्या मनात ह्या अतिरिक्त विचारांनी थैमान घातलं तरीही मी स्वतःला सावरू शकते याची मी स्वतःला गॅरंटी देते आणि स्वतःला ह्या सगळ्यातून रिलीज होण्याची परमिशन देते. मी स्वतःला कमी समजत असले तरी मी याच्यातून स्वतःला रिलीज होण्याची परमिशन देते.
मला या सिरीजचा या अतिविचारांपासून मुक्तता हवी आणि त्याच्यासाठी मी स्वतःला परमिशन देते. मी तयार आहे या सगळ्यासाठी, या अतिविचाराच्या बेडीतून स्वतःला मुक्त करण्यासाठी. मी रेडी आहे. मी स्वतःला आता थांबवत नाही आहे. मी स्वतःला रिलीज करण्याचं ठरवलं आहे. मी स्वतःला प्रेम देण्याचं ठरवलं आहे. मी स्वतःला कबूल करण्याचं ठरवलं आहे. मी ॲक्सेप्ट करण्याचं ठरवलं आहे. मी रिलीज करते स्वतःला ह्या सगळ्यातून. मी सगळ्याला परमिशन देते रिलीज करण्यासाठी. मी या सगळ्या अतिरिक्त विचारांपासून स्वतःला रिलीज करते. मी परमिशन दिले. येस, मी परमिशन दिले. आता प्रेस करायचं आहे आणि हमिंग करायचं. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. डोळे मिटायचे. डोळेवर खाली, लेफ्टला राईटला, राईटवरून लेफ्टला, लेफ्टवरून राईटला, परत डोळे मिटायचे आणि म्हणायचे मी स्वतःला या सगळ्यातनं, या नकारात्मक विचारातनं, अतिविचारातनं स्वतःला रिलीज केलं आहे. येस, या भविष्याच्या चिंतेतून मी स्वतःला रिलीज केलं आहे. मला आता शांत, हलकं आणि पॉझिटिव्ह फील होतं आहे. मला आता शांत, हलकं आणि पॉझिटिव्ह फील होतं आहे. मला आता शांत, हलकं 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 पॉझिटिव्ह फील होतं आहे. प्रेस करायचंय गॅमट पॉइंट. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. डोळेवर खाली, राईट, लेफ्ट, लेफ्टवरून राईट, राईटवरून लेफ्ट. डोळे बंद करायचे आहेत. टेक अ डीप ब्रीथ. रिलॅक्स. आपला एक हात छातीवर ठेवायचा आणि म्हणायचं की मी स्वतःला परमिशन दिली. मी स्वतःला याच्यातून बाहेर काढण्याची मी परमिशन दिली. मी रिलीज केलं या सगळ्या अतिविचारांना. मला आता शांत, हलकं आणि पॉझिटिव्ह फील होते. मला आता शांत, हलकं पॉझिटिव्ह फील होते. मी तयार आहे. मी प्रोटेक्टेड आहे. जरी मला आता 1 2 3 असे 10 जरी विचार येत असेल, हे झालं तर, ते झालं तर, असं झालं नाही तर, तसं झालं तर, कोणी मला फोन केला नाही तर, मी काही चुकीचं वागले असेल तर, हे सगळे विचार जरी माझ्या मनात आता येत असतील तरीही मी स्वतःला ह्या सगळ्यांतनं रिलीज करण्याची परमिशन देत आहे. मी स्वतःला जज करत नाही आहे. मी स्वतःला ह्या सगळ्यातनं बाहेर काढण्याची परमिशन देते. मी मेंटल स्ट्रेस, मी मेंटल अनक्लॅरिटी हे सगळं हळूहळू सोडण्याची, रिलीज करण्याची स्वतःला परमिशन देत आहे. टेक अ डीप ब्रीथ. रिलॅक्स. थँक्यू सो मच, तुम्ही शेवटपर्यंत हे मेडिटेशन केलं आणि माझ्यासोबत राहिलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मला लाईव्ह येण्यासाठी मला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. तरच मी तुमच्यासोबत लाईव्ह सेशन करू शकेन. आणि प्लीज 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 ज्याला खरंच गरज आहे त्याच्यासाठी, किंवा तुम्हाला वाटतं आहे की एक चांगलं काम व्हावं, ह्याच्यासाठी हा व्हिडिओ प्लीज शेअर करा. आणि हो, शेवटची टीप जी मी तुम्हाला सांगितलेली की मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे. जेव्हाही तुम्हाला ओव्हरथिंक होते किंवा मनात निगेटिव्ह विचार येतात, काहीही वाटतं, हेवीनेस वाटतं, तेव्हा फक्त एक थोडा वेळ स्वतःला थांबवायचं आहे. पहिल्या विचारांना स्टॉप करायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि म्हणायचं हे जे विचार येत आहेत ते सत्य नाही. हे जे विचार येत आहेत तेही सत्य नाही. मला आता त्या सगळ्या विचारांना सत्यतात आणण्याची किंवा त्या गोष्टी प्रत्येक वेळी जाणून घेण्याची गरज नाही आहे. मी शांत आहे, मी पीसफुल आहे आणि मी प्रेझेंटमध्ये आहे. मी शांत आहे, मी पीसफुल आहे आणि मी प्रेझेंटमध्ये आहे. भेटूया पुढच्या सिरीजमध्ये.